वसंत पडकर खास पुण्यावरून आलेले आहेत, तर ते आपल्याला व्यवसाय विषयक मार्गदर्शन करतील. मनीष सरांचा परिचय. तर राजेंद्र वसंत पडकर हे सध्या पुण्याचे स्थायिक आहे. प्रॉपर ते पगूर गावाचे, जिल्हा जळगाव. त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ते बॅचलर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन आणि त्यांनी मेडिकल इक्विपमेंटचं पण स्टडी केलेलं आहे. 2000 साली ते पासआउट झालेलं आणि ते सध्या हेल्थकेअर मध्ये मशिनरी वगैरे असतात, त्यांचं इन्स्पेक्शन वगैरे करतात. आता आपल्या बरोबर समाजामध्ये असे जे व्यक्तिमत्व आहे की लोक म्हणजे मशिनरी वापरतात. जसं की आता काल मला विजय बरोबर बोलले की आम्ही मशिनरी वापरतो, पण त्या मशिनरी बनवलं को मला तर माहिती नव्हतं. तर मशिनरी बनवायचं काम करतात असे आपले राजेंद्र वसंत पडकर यांना स्टेजवरती आमंत्रित करतो. राजेंद्र सर. नमस्कार. आता आपले जे वक्ते आहेत सर्वांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. कदाचित मला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच डोक्यामध्ये खिचडी झाली. नेमकं करायचं काय हा सुद्धा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मतं मांडली, प्रत्येकाने आपल्या गोष्टी सांगितल्या. पण आता दुखणं कुठं आहे, समाजाचं सुद्धा त्या लोकांचं दुखणं कुठं आहे, ह्या मुद्द्यावर तुम्ही थोडासा हात घाला. सर्वप्रथम माननीय भारतीय समाज अध्यक्ष आपले महाराष्ट्र युवा अध्यक्ष लोकेश आणि त्याची कमिटी यांनी सर्वांनी मला एका बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आज आपण सर्वांना माहीत आहे की आपण आज इथे कशासाठी आहोत, नोकरी मार्गदर्शक मिळावा यासाठी. पण मला सांगा, नोकरी देणारा कोण असतो का नोकरी घेणारा कोण असतो? मला असं वाटतं की नोकरी देणारा हा कोण आहे. त्यासाठी आपण नोकरी करण्यापेक्षा जर नोकरी देणारा जर बनलो तर प्रत्येकाला वाटेल आवडेल आणि म्हणून सांगितलं त्यांनी व्यवसाय बोलणे सोपे आहे. हा व्यवसाय करावा, तो व्यवसाय करावा, ही नोकरी करावी, ती नोकरी करावी. अरे पण प्रत्येकाच्या डोक्यात 100 प्रश्न पडले आहेत. त्याचं का माझ्या घरामध्ये कोणीच व्यवसाय केलेला नाही, मी कसा करायचा, व्यवसाय कशाचा करायचा, व्यवसाय कसा करायचा, भांडवल कसे उभारायचे, मग नातेवाईकांकडे मित्रांकडे पैसे मागायचे का, सेल्स मार्केटिंग कसे करायचे, सर्व्हिस पार्ट कसा सांभाळायचा, अकाउंट कसं मॅनेज करायचे, जीएसटी टॅक्सेस, इतके 100 प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये ढोंसलत आहेत. पण या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण देणार नाही. आज आपण प्रश्नांचे उत्तर शोधूया. सगळेजण सांगतो असे करा तसे करा म्हणून सांगतो. सुरुवात आली बिझनेसचे फायदे काय ते अगोदर समजूया आणि प्रश्नांचे उत्तर शोधूया. व्यवसाय म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आपला व्यवसाय आपण आपल्या जितक्या निमित्ताने आपण व्यवसाय करू तितक्या जास्त वृत्तीने आपण पैसे कमवू. म्हणून ते आपल्या हातात आहे आपल्याला किती पैसे कमवायचे. व्यवसाय म्हणजे आत्मनिर्भरता आणि त्याबरोबर स्वतंत्र निर्णय घेण्याची ताकद. आज जेव्हा व्यवसाय करतात तुम्ही स्वतःचे विचार वापरतात, डिसिजन घेतात, नवीन नवीन आयडिया घेतात, मॅन पॉवर उभी करतात, माइंड ऑफ कंट्रोल करतात. 100 लोक चिडली तर तुम्हाला शांत बसा वाटतात. दिस इज अ मेन ऍडव्हान्टेज ऑफ युअर बिझनेस. रोजगार निर्मिती आपण आपल्या घराचा पण विचार करू शकतो, आपल्या देशाचा पण विचार करू शकतो, कारण शेवटी रोजगार निर्मिती. शेवटी व्यवसाय हा समाजाचा मोठा वाटा होतो. त्यातूनच व्यक्तिगत प्रगती सुद्धा होते, आपली पण होते, देशाची पण आहे. या विरुद्ध नोकरीवाल्याला फार इच्छा असते सामाजिक कार्य करायची, समाजाची काहीतरी करण्याची इच्छा शेवटी त्याला असते. तो सुद्धा एक माणूस आहे, पण शेवटी त्याला इन्व्हिटेशन असतं. त्याला शेवटी 2-3 प्रश्न कायम समजतो. आज मला सुट्टी मिळाली आहे, आज मला बाहेर गाडी लावलं, आज मला परदेशात होतो त्यामुळे एका नाही, अशा बऱ्याच समस्या त्याच्या पण असतात. त्याची इच्छाशक्ती जोरात आहे, इच्छा नाही असे नाही. पण शेवटी
व्यावसायिक हा व्यक्ती जसं जमेल तसे तो त्याच्याकडे प्रयत्न करतो आणि यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि वेळ देत असतो समाजासाठी स्वतःसाठी सुद्धा. म्हणून म्हणतो आपण जे प्रश्न पडले आपल्याला त्या प्रश्नांचे आपण उत्तर शोधतो. माझ्या घरामध्ये कोणी व्यवसाय करत नाही. अरे बाबा ठीक आहे, तुझ्या घरामध्ये व्यवसाय करत नाही म्हणून त्या जिंदगीभर तुम्ही नोकरीच करायची का? करून तर प्रयत्न केल्याशिवाय होणार का? व्यवसाय कसा करायचा? व्यवसाय कशाचा करायचा? अरे ज्याची तुझ्या इच्छा आहे, जे तुला जमतं, प्रत्येक जण सांगेल हा बिझनेस कर त्याच्यामध्ये पैसा आहे, तो बिझनेस कर त्याच्यामध्ये पैसा आहे, असं अजिबात नाही. तुम्हाला जे जमेल त्याचा बिझनेस करा, ज्याची आयडिया असेल त्याचा बिझनेस करा, कारण त्याचं नॉलेज तुम्हाला असणार आहे, तुम्ही कोणाकडे घेतलेला नसणार. व्यवसाय कसा करायचा एवढं माहिती, तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही स्वतः निवडलेला आहे, त्याच्यात खास कळी तुम्हाला माहिती आहे, तो कसा करायचा, त्या प्रोडक्टमध्ये नॉलेज काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं नॉलेज घ्या, त्याचा कस्टमर सुद्धा तुम्हाला माहिती आहे. जे प्रोडक्ट तुम्ही बनवता ते तुम्हाला माहिती आहे काय कामाचं आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्या लोकांना माहिती आहे तुम्हाला की ते आपले क्लायंट आहे, त्यांच्याकडे जा, बिंदास जा, त्यांना समजून सांगा अरे बाबा हा माझा प्रोडक्ट आहे, 100% सांगतो. जर त्याला तुमचं प्रोडक्ट आवडलं असेल, जर त्याला त्याचा फायदा होत असेल, 100% तुमचं प्रोडक्ट विकले जाणार. भांडवल कसं व्हायचं? आजच्या जमान्यामध्ये भांडवल उभं करणं अगदी सोपा विषय झाला. मान्य आहे थोडा अडचणीचा आहे, परंतु वेगळ्या बँका वेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्याच्याकडे जावा आणि भांडवल एकदम मोठं असलंच पाहिजे तर आपण बिझनेस करू शकतो. हे जर डोक्यात असेल तर सर्वात अगोदर काढून टाका, तसं काही नसतं. आणि नातेवाईक आणि मित्रांकडे भांडवल लागू नका. का? आज मित्रांकडनं नातेवाईकांना घेतले 2 लाख घेतले, 5 लाख घेतले, शेवटी तुम्ही तुमचा बिझनेस थोडा वाढायला लागला आणि त्यांनी जर तुमच्याकडनं भांडवल मागून घेतलं परत तुम्ही एबीसीडीवर येतात. एबीसीडी जर तुम्हाला नंतर करायची तर ती एबीसीडी आजच चालू करा, उद्या चालू करून काही फायदा नाही, कारण परत तुमचा वेळ वाया गेला असेल. म्हणून कुठल्याही नातेवाईकांना कुठल्याही मित्रांकडनं पैसे अजिबात मागू नका. सेल्स मार्केटिंग कशी करायची? जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट माहिती असेल तर तुम्ही निश्चित मार्केटिंग सुद्धा करू शकता, कारण तुमचं प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल. सर्व्हिस पार्ट कसा चालवायचा? बघा, प्रोडक्ट बनवणं सर्व्हिस तुम्हाला द्यावीच लागते. सर्व्हिस इक्विपमेंटची असेल, सर्व्हिस कुठली व्यवसायाची असेल, सर्व्हिस ही कुठली असेल, जर तुमचं प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल तर त्याची डेफिनेटली तुम्हाला त्याची सर्व्हिस बद्दल सुद्धा माहिती असते. इक्विपमेंट असते त्याच्यात तुम्हाला माहिती कुठले स्पेअर जाऊ शकतात, ते स्पेअरची त्याची अवेलेबिलिटी करून द्या, त्याच्या स्टोरेज त्याला इक्विपमेंट बरोबर द्या. अशा मल्टिपल ऑप्शन्स तुम्ही त्याला देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व्हिस सुद्धा सांभाळतो. अकाउंट कसे मॅनेज करायचे? जर तुम्हाला प्रोडक्ट माहिती आहे, कसे बनवायचे ते माहिती आहे, त्याला किती खर्च आहे ते माहिती आहे, तर त्याच्यात फक्त तुमचे प्रॉफिट तुमचा एक्सपेन्सेस ऍड करा आणि तो त्याच्यामध्ये ऍड करून विका. डेफिनेटली त्याची मार्केटिंग सुद्धा मॅनेज अकाउंट सुद्धा तुमचं मॅनेज होऊ शकतं. शेवटी अकाउंट्स हा फार महत्वाचा विषय. जर तुम्ही फक्त मेहनत करत असाल आणि जर अकाउंट डेबिट नसेल आपल्याकडे तर आपण काही करू शकत नाही. तेवढीच अकाउंटला सुद्धा महत्वाचा विशेष आहे. जीएसटी टॅक्सेस बरोबर सगळं गव्हर्नमेंटला सुद्धा करा. जोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे भरणार नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा विकसित होणार नाही, तुमची फाईल सुद्धा स्ट्रॉंग होणार नाही. जेवढे पैसे द्याल तेवढे तुम्हाला पैसे बँका उभ्या राहतील, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. त्यासाठी बिनधास्त टॅक्सेस भरा, टॅक्सेस चोरू नका. असं तुम्हाला सांगेल. सर्वात शेवटी एकच सांगेल, प्रयत्न तर करा, होईल हळूहळू बघू. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, बाकीचं शेवटी परमेश्वरासाठी सोडा. म्हणून सांगतो कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, करना तो मुझे है इसलिए मैं तो करूंगा ही. जब तक आप ऐसे बात नहीं करेंगे तब तक कोई बिजनेस नहीं कर सकता. आणि आपल्या बंदर समाजामध्ये सर्व दुर्गम व्यवसाय आपण आज बघितले ते आपल्यासाठी सर्वांसाठी 100% अवेलेबल आहे. कधी त्यांच्याकडे जा, ते आपल्याला 100% मदत करतील. आणि मध्यस्थी लोक आहेत आपल्या जसे की लोकेश वगैरे आणि आपली भारतीय समिती हे आपल्याला कधी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे असतील, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला मदत करतील. आणि शेवटी मी स्वतः तुमच्यासाठी 100 24 तास अवेलेबल आहे, मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू.